श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. धर्मनाथ बीजची पौराणिक कथा काय आहे तीच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माघ शुद्ध द्वितीयेला धर्मनाथ बीज अनेक ठिकाणी साजरी केली जाते. नवनाथांपैकी गोरक्षनाथांच्या शिष्य परंपरेत चौरंगीनाथ, अडबंगनाथ व धर्मनाथ होऊन गेले आणि यांच्यापैकी धर्मनाथाची कथा अत्यंत रसाळ व अद्भुत अशी आहे. श्रीमद भागवतामध्ये ऋषभदेवाच्या 100 पुत्रांपैकी 9 जण हे भगवत भक्त होते आणि ते खूप प्रसिद्ध म्हणून आहेत. भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेवरून या नवनारायणांनी कलियुगात अवतार घेऊन जगाच्या कल्याणासाठी नवनाथांचा संप्रदाय निर्माण झाला. त्यामध्ये कवी नारायण म्हणजेच मचिंद्रनाथ, हरिनारायण म्हणजेच गोरक्षनाथ, करभंजन नारायण गहिनीनाथ, अंतरिक्ष नारायण जालंधरनाथ, प्रबुद्ध नारायण कानिपनाथ, अविहोत्र नारायण वटसिद्धनाथ म्हणजेच नागेश आणि दुर्मिळ नारायण म्हणजे भर्तरीनाथ, चमस नारायण म्हणजे रेवणनाथ व पिप्पलायन नारायण म्हणजे चरपटनाथ असे अवतार धारण केले. एकदा मचिंद्रनाथ व गोरक्षनाथ आपल्या सद्गुरू श्री दत्तात्रय प्रभूंना भेटण्यासाठी गिरनार पर्वतावर आले आणि परस्परांनी एकमेकांच्या काही घटनांची चर्चा केली. श्री गुरूंनी त्यांना 6 महिने ठेवून घेतले आणि नंतर गोरक्षनाथ श्री गुरूंना म्हणाले, आमचा जन्म जगत कल्याणासाठी आणि परोपकारासाठी आहे, त्यामुळे आम्हाला तीर्थयात्रेला जाण्याची अनुमती द्यावी. दत्तगुरूंनी जड अंतकरणांनी त्यांना निरोप दिला. मचिंद्रनाथ व गोरक्षनाथ हे काशी क्षेत्री निघाले. वाटेत प्रयाग क्षेत्री येऊन पोहोचले आणि त्यावेळी तेथे त्रिविक्रम राजा राज्य करत होता. राणीचं नाव होतं रेवती. त्यांना एकही अपत्य नव्हतं. त्रिविक्रम राजा परम, त्याचबरोबर उदार, ज्ञानी, परोपकारी, प्रजाहित दक्ष होता. विक्रम राजा प्रजेवर पुत्राप्रमाणे प्रेम करत होता. त्यामुळे प्रजा सुखी व समाधानी होती. प्रजेचे राजा राणीवर अत्यंत प्रेम होतं. मचिंद्रनाथ व गोरक्षनाथ प्रयागला आले त्यावेळी विक्रम राजा स्वर्गवासी झाला होता. राज्यात हाहाकार उडाला होता. सारी प्रजा शोकाकुल झाली होती. राणी रेवतीच्या दुःखाला पारावारा उरला नव्हता. सर्वांचा दुःख विलाप पाहून मचिंद्रनाथांना हळहळ वाटली. त्यांच्या मनात राजाला जिवंत करावं म्हणजे सर्व प्रजा आनंदित होईल असे आले. मग त्यांनी अंतर्ज्ञानाने राजाची आयुर्मर्यादा पाहिली, पण राजाचे संपूर्ण आयुष्य भोगून संपलं होतं. त्याचा आत्मा सप्तलोक ओलांडून ब्रह्मस्वरूपात विलीन झाला होता. पुन्हा भूलोकात जन्म घेणं हे शक्य नव्हतं. आणि त्यानंतर मचिंद्रनाथ व गोरक्षनाथ हे गावाबाहेरच्या शिवालयात येऊन थांबले. त्यासमोरच स्मशानभूमीही होती. तेथे राजा त्रिविक्रमाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आला आणि त्यावेळी प्रजेचा शोक पाहून गोरक्षनाथांचे हृदय भरून आले व त्यांनी आपल्या गुरूंना विनंती केली की आपण राजाला जिवंत करून प्रजेला आनंदी करावं. तुम्ही जिवंत करणार नसाल तर मी जिवंत करतो असा हट्ट धरला आणि त्यावेळी मचिंद्रनाथांनी त्याला समजावलं, राजा पुण्यकर्मानं ब्रह्मस्वरूपात विलीन झाला आहे, त्याला पुन्हा जिवंत करणं अशक्य आहे. तेव्हा गुरूंचा उपदेश गोरक्षनाथाला उमजला आणि तो शांत बसला. त्यानंतर मचिंद्रनाथांनी ओळखलं होतं की गोरक्षनाथ गुरूची अवज्ञा केल्यामुळे स्वतः प्रायचित्य घेईल आणि म्हणून त्याला जवळ बोलावलं आणि त्याला समजावून सांगितलं की तू लोककल्याणासाठी स्वतःचा प्राण त्याग करायला तयार झालास तरी यावर एक पर्याय मी तुला सांगतो. तो म्हणजे राजाच्या देहामध्ये मी प्रवेश करतो. त्या देहात राहूनच मी राजाच्या नावाने सर्व राज्याचा सर्व कारभार पाहीन. 12 वर्षानंतर मी माझ्या देहात पुन्हा प्रवेश करीन, परंतु तोपर्यंत तू माझं शरीर
नीट अगदी काळजीपूर्वक सांभाळून ठेव. हे ऐकून गोरक्षनाथ विस्मयचकित झाला आणि त्याने मच्छिंद्रनाथांना समाधानाने संमती दिली. मग मच्छिंद्रनाथांनी आपल्या योग सामर्थ्याने आपला देह निश्चल करून म्हणजे त्यागून राजाच्या मृतदेहात प्रवेश केला. तेव्हा राजा त्वरित उठून बसला. राजा जिवंत झालेला पाहून शोकाकुल झालेला जनसमुदाय आनंदाने त्रिविक्रम राजाचा जय जयकार करू लागला. सर्वांनी देवाचे आभार मानले व स्मशानभूमीवरील अग्निदेवतेला शांत करण्यासाठी राजाची सुवर्णाची प्रतिमा करून त्यावर विधीपूर्वक प्रेतसंस्कार करून अग्नीच्या स्वाधीन केलं व राजाला आनंदाच्या जल्लोषात गाजत वाजत नगरामध्ये नेलं. इकडे शिवमंदिरात गोरक्षापुढे यक्ष प्रश्न उपस्थित झाला की मच्छिंद्रनाथांच्या देहाचं संरक्षण 12 वर्ष कसं करावं. तेवढ्यात तेथे एक स्त्री आली. तिला विश्वासात घेऊन सर्व सत्य घटना सांगितली. तो तिला म्हणाला, माझ्या गुरूंनी माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे, तेव्हा यासंबंधी कोठेही वाच्यता करू नकोस. श्री गुरूंचं शरीर 12 वर्ष सुरक्षित राहील अशी एखादी गुप्त जागा दाखव. गोरक्षनाथांच्या गुरुनिष्ठेने आणि शुद्ध भावनेमुळे तिने त्याला एक गुप्त भुयार दाखवलं आणि ते पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री करून गोरक्षाने मच्छिंद्रनाथांचा देह तेथे ठेवला व बाहेरून कोणालाही शंका येणार नाही ही काळजी घेऊन भुयाराचं दार बंद केलं. त्यानंतर ती स्त्री म्हणाली, साधू महाराज, हा देह 12 वर्ष चांगल्या स्थितीत कसा राहू शकेल. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले, माझे गुरु हे महातपस्वी असून अमर आहेत. ते प्रलय काळाच्या अंतापर्यंत आहे त्या स्थितीत तेजस्वी राहू शकतात, परंतु तू हे गुपितच ठेव, नाहीतर अनर्थ घडेल. स्त्री तसं वचन देऊन निघून गेली. इकडे त्रिविक्रम राजाच्या देहात प्रवेश केलेल्या मच्छिंद्रनाथाने अंतर्ज्ञानाने सर्व गोष्टींची माहिती करून घेऊन यथायोग्य रीतीने राज्यकारभार चालवला. रेवती राणीबरोबर राजाप्रमाणेच त्याचं बोलणं वागणं ठेवलं आणि त्यामुळे राणीला संशय देखील आला नाही. स्मशानाजवळ असलेल्या शिवालयात जाऊन दररोज रात्री सांब सदाशिवाचं दर्शन घेण्याचा नित्यनेम मच्छिंद्रनाथांनीही चालू ठेवला. त्यांनी आपल्या निश्चल शरीराची गुप्त जागा नीट पाहून घेतली. गोरक्षनाथांनी त्यांना सर्व हकीकत ही बर्बर भाषेत सांगितली. त्यामुळे इतर कोणालाही त्याचा उलगडा देखील कळला नाही. अशा प्रकारे त्यानंतर राजा दररोज मंदिरात जाऊन स्वतःच्या देहाविषयी खात्री करून घेऊ लागला. गोरक्ष 3 महिने तेथे राहिला. ही जबाबदारी व्यवस्थित पार पडत आहे हे जाणून गोरक्षनाथ म्हणाला, आपण आपली योगसाधना करून हित साधावं. मला आता तीर्थयात्रा करण्यास परवानगी द्यावी. मग गुरूंच्या आज्ञेवरून तीर्थयात्रेस गेले. पुढे 6 महिन्यांचा कालावधी लोटला आणि राणी रेवती गर्भवती राहिली. यथावकाश तिला पुत्ररत्न झाले आणि त्याचे बारसे थाटात केले. त्याचे धर्मनाथ असे नाव ठेवले. धर्मनाथ 5 वर्षाचा झाला. राजा राणीने एके दिवशी भगवान शंकरांची षोडोपचार पूजा केली आणि पूजा केल्यावर राजा व धर्मनाथ बाहेर पडले. तेव्हा राणी शिवाची प्रार्थना करू लागली, हे गिरिजापते, तुझ्या कृपेने मी तृप्त, समाधानी, आनंदी आहे. परंतु मला एकच मागणं आहे. मी सौभाग्यवती असतानाच मला मरण येऊ दे. राणीचे हे शब्द ऐकून तेथील स्त्री एकदम हसली. राणीला तिचं हसणं खटकलं. राणीने तिला हसण्याचं कारण विचारलं. ती स्त्री गप्प बसली. राणीने तिला वारंवार विचारून बेजार केलं. नाईलाजाने ती म्हणाली की मी गरीब आहे आणि संतापाच्या भरात तुम्ही मला मृत्यूदंड द्याल. त्यावर राणीने तिला अभयवचन दिलं. मग पुजारिणीने राणीला एकांतात सर्व सत्य घटना सांगितली. राजा विक्रम केव्हाच मरण पावले असून त्यांचा मृतदेहात मच्छिंद्रनाथांनी आपल्या सिद्धीने प्रवेश केला. तुम्ही विधवा असतानाही सवाष्ण मरण म्हणजेच अयहो मागितलं म्हणून मला हसू आलं. यापुढे 12 वर्ष मच्छिंद्रनाथ राजाच्या शरीरात राहणार
आणि त्यानंतर ते राजाच्या देहाचा त्याग करून स्वतःच्या देहात संचार करतील, तेव्हा तुमच्या वाट्याला वैधव्य येणार ही वस्तुस्थिती आहे. नंतर तिने मच्छिंद्रनाथांचं मृत शरीर दाखवलं आणि ते पाहून राणी खूप उदास झाली. राजवाड्यात आल्यावर तिनं त्यावर विचार केला आणि या निमित्तानं आपल्याला मातृत्व व राज्याला वारस मिळाला. 7 वर्षांनी आपल्याला वैधव्य प्राप्त होणार. धर्मनाथाला कसे मोठं करणार, राज्याची जबाबदारी कोण सांभाळणार, यावर तिने उपाय निवडला. मच्छिंद्रनाथांचं मृत शरीर नाहीसं करून टाकले तर सर्वच प्रश्न सुटतील. तिने मच्छिंद्रनाथांचे शरीर बाहेर काढले व सेवकाकडून मध्यरात्री त्याचे बारीक तुकडे करून अरण्यात फेकून दिले. भुयाराचे तोंड पूर्ववत बंद करून निश्चिंत राहिली. ही घटना घडल्यानंतर माता पार्वतीला कैलासात एकदम जाग आली आणि तिने भगवान शंकरांना रेवती राणीने आपल्या भक्ताचे केलेले कृष्णकृत्य सांगितलं. शंकरांना खूप हळहळ वाटली. त्यांनी पार्वतीला सांगितलं की तू यक्षिणीला अरण्यात पाठवून मच्छिंद्रनाथांच्या देहाचे तुकडे एकत्र करून कैलासावर आणून ठेवण्यास सांग. पार्वतीने कोटी चामुंडांना बोलावून तशी आज्ञा देखील केली आणि त्याप्रमाणे चामुंडा व यक्षिणीने मच्छिंद्रनाथांच्या देहाचे हे भग्नावशेष वीरभद्राकडे सुपूर्त केले आणि सांगितलं की हा भग्नदेह आपला शत्रू मच्छिंद्रनाथाचा आहे. याने आम्हाला नग्न करून फजिती केली होती. अष्टभैरवांना सळो की पळो केलं होतं. तेव्हा त्यांचा देह नेण्यासाठी गोरक्षनाथ येणार आहे. सर्व भैरवांना व वीरभद्राला खूप आनंद झाला. त्यांनी सुरक्षित ठिकाणी तो देह ठेवला. त्याच्याभोवती 84 कोटी 72 लक्ष शिवगण, कोट्यावधी यक्षिणी, चामुंडा, शंखिनी, डाकिनी सशस्त्र ठेवल्या आणि त्रिविक्रम राजाच्या देहातील मच्छिंद्रनाथ दररोज शिवालयात जाऊन भुयाराकडे जात असे व आपला देह सुरक्षित ठिकाणी आहे याची खात्री करून घेत असे. पण आपण दिव्य दृष्टीने एकदा पाहावं असा विचारही त्यांच्या मनात आला नाही. अशा प्रकारे राजवैभव सुखासमाधानाने भोगीत असता 12 वर्षाची मुदत संपत आली होती आणि तिकडे 12 वर्ष पूर्ण झाली हे जाणून गोरक्षनाथ व त्यांचा शिष्य चौरंगीनाथ प्रयाग क्षेत्री गुरुभेटीसाठी शिवमंदिरात आले. त्या स्त्रीला बोलावून मच्छिंद्रांच्या देहाबद्दल विचारलं तेव्हा तिने रेवती राणीने धमकी देऊन आपल्याकडून सर्व गुपित जाणून घेतलं व पुढील सर्व वृत्तांत सांगितला. गोरक्षांना खूप वाईट वाटलं. तेव्हा ती स्त्री म्हणाली, मच्छिंद्रांच्या देहाचे काय केले व रेवती राणीला विचारून येते. असं सांगून ती राणीकडे गेली. तेव्हा रेवतीने सर्व काही हकीकत सांगितली की त्याच दिवशी त्या देहाचे बारीक तुकडे करून अरण्यात टाकले. ते कीटकांनी खाल्ले देखील असतील. हे ऐकून स्त्रीला धक्काच बसला आणि तिने गोरक्षनाथाला घडलेली हकीकत सांगितली. त्याला संताप आला, परंतु आपली ती गुरुपत्नी आहे व तिला पुत्र झाला आहे म्हणून ते शांत राहिला. मच्छिंद्रनाथ चिरंजीव असल्यामुळे त्यांचा देहाचा नाश कधीच होणार नाही. कुठे ना कुठे ते सुरक्षित असतील. त्यांचा शोध घेतला पाहिजे. त्यांनी चौरंगीनाथाला सांगितलं की गुरुच्या देहाचे अवशेष शोधण्यासाठी मी योगबलाने सूक्ष्म स्वरूपात घेऊन जातो परंतु माझा देह इथेच ठेवून जातो. मी परत येईपर्यंत तू याचं रक्षण कर, नाहीतर राणी रेवती माझ्याही देहाचा नाश करेल. असं सांगून तो सूक्ष्म रूपाने बाहेर पडला. त्याने 10 दिशा, सप्तद्वीप, सप्तपाताळे, गुप्त गुहा व सर्व ब्रह्मांड, वैकुंठ भुवन शोधलं आणि शेवटी कैलासावर गेला. तेथे त्याला वीरभद्र, शिवगण, चामुंडांच्या पहाऱ्यात गुरूंच्या अस्थी, त्वचा, मांस यांचे अवशेष दिसले. तो पुन्हा शिवमंदिरात आला. स्वतःच्या शरीरात प्रवेश केला व युद्धाची तयारी केली. सूर्यावर पर्वतास्त्राचा प्रयोग करून त्याला मध्यस्थी करून देह ताब्यात घ्यावा असं सांगितलं. सूर्य वीरभद्राकडे गेला व मच्छिंद्रांचा देह परत देण्याची विनंती केली, परंतु त्यांनी नकार दिला.
वीरभद्राने अष्टभैरव 72,84,00,000 गणांना शस्त्रास्त्र घेऊन तयार राहण्यास सांगितलं. गोरक्ष व चौरंगीनाथांनी हे पाहून दोघांमध्ये घनघोर युद्ध झालं. एकमेकांवर अस्त्रे सोडली. यामुळे सर्व देव भयभीत झाले. भगवान विष्णू व शंकर हे पृथ्वीवर आले. त्यांनी दोघांना शांत केलं, परंतु वीरभद्राला गोरक्षनाथांनी अस्त्रांनी मारून टाकलं आणि त्यावेळी शंकराला दुःख झाले. गोरक्षाने वीरभद्राला जिवंत करण्याचा उपाय विचारला. तेव्हा महादेव म्हणाले, वीरभद्र जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थेत शिवमंत्र जपत असे. तेव्हा त्यांच्या अस्थिमधून शिवजप ऐकायला येईल. ती हाडे वीरभद्राची समजावी. अशा रीतीने गोरक्षाने संजीवन मंत्राने वीरभद्राला जिवंत केलं व भगवान शंकरांनी दोघांची मैत्री घडवून आणली. श्री गुरु मच्छिंद्रनाथांच्या देहाचे अवशेष घेऊन गोरक्षनाथ शिवमंदिरात आले. ते सर्व सोडून भुयारात त्यांचे रक्षण करीत असताना एके दिवशी त्रिविक्रमाच्या देहातील मच्छिंद्रनाथ नेहमीप्रमाणे शिवमंदिरात आले. त्यांनी गोरक्षाची विचारपूस केली. तेव्हा गोरक्षनाथांनी शरीरासाठी झालेल्या सर्व सत्य घटनांचा वृत्तांत राजाला सांगितला व 12 वर्षांची मुदत संपत आल्याची कल्पनाही दिली. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले की मला देहात पुनरागमन करण्याची ओढ लागली आहे. त्यासाठी पुत्र धर्मनाथाला राजाचा उत्तराधिकारी करून परत येतो असं सांगून राजवाड्याकडे निघून गेले. राजवाड्यात आल्यावर त्यांनी प्रधान व मंत्रीगण यांच्याशी राजपुत्राला राज्याभिषेक करण्याविषयी चर्चा करून एका शुभमुहूर्तावर अत्यंत थाटामाटानं समारंभपूर्वक धर्मनाथाला राज्याभिषेक केला. सर्व प्रजाजनांना सुवर्णदान, मिष्टान्न भोजन, त्यानंतर असं काही साहित्य, जनहितांची कामं करून धर्मनाथांच्या राज्यकारभाराचं अवलोकन करून 1 महिन्यांनी मच्छिंद्रनाथांनी अगदी समाधानाने शिवमंदिरातील आपल्या स्वशरीरात प्रवेश केला. गोरक्षनाथांनी संजीवनी मंत्राने तो पूर्ववत केला. गोरक्ष व चौरंगींना आनंद झाला व त्यांनी गुरूंना वंदन केलं आणि दुसऱ्या दिवशी नेहमीपेक्षा जास्त वर आला तरी महाराज का उठले नाहीत म्हणून रेवती राणी शयनगृहात गेली. तिने राजाला उठवण्याचा खूप प्रयत्न केला. तेव्हा तिच्या लक्षात आलं की राजाच्या देहातील प्राण निघून गेला आहे. तिने दुःखाने हंबरडा फोडला. राणीचा आवाज ऐकून धर्मनाथ, प्रधान, मंत्रीगण धावत आले. राजाच्या मृत्यूची बातमी गावात पसरली आणि त्रिविक्रमाच्या प्रेतावर स्मशानात अंत्यसंस्कार झाले. त्यावेळी मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ व चौरंगीनाथ तेथे हजर होते. मच्छिंद्रनाथांना तेथे पाहून राणीला आश्चर्य वाटले. पित्याच्या मृत्यूमुळे धर्मनाथ दुःखी झाला. त्याने अन्नपाणी वर्ज्य केलं. राणीने एकांतात धर्मनाथाला पित्याविषयीचं रहस्य सांगितलं. नंतर धर्मनाथाने शिवमंदिरातून 3ही नाथांना पालखीत बसवून राजवाड्यात आणलं. 1 वर्षभर ते तेथे राहिले. आता तू मातेची सेवा व राज्याचा उपभोग घे. 12 वर्षांनी मी परत येईन असं सांगून ते तिघेही ते तीर्थयात्रेला निघून गेले. धर्मनाथांनी मच्छिंद्रनाथांची आज्ञा पाळली होती. त्याच्या कारकिर्दीत प्रजा सुखात होती. आपल्या मातेलाही त्याने सुखासमाधानाने ठेवलं होतं. तिची तो मनोभावे सेवा देखील करत होता. त्याची पत्नी आज्ञाधारक व पतिव्रता होती. त्यांना एक पुत्रही झाला होता. त्याचे त्रिविक्रम नाव ठेवलं होतं. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, चौरंगीनाथ व अडबंगनाथ प्रयागला परत आले. धर्मनाथाने त्यांची भेट घेऊन सन्मानपूर्वक त्यांना राजवाड्यात आणलं. काही काळ गेल्यावर त्यांच्या उपस्थितीत चांगला मुहूर्त पाहून त्रिविक्रमाचा राज्याभिषेक केला. धर्मनाथ त्यांच्याबरोबर तीर्थयात्रेला जाण्यास उत्सुक होता आणि माघ द्वितीयेला ज्याला धर्मबीज असं म्हणतात, त्या दिवशी गोरक्षनाथाने धर्मनाथास गुरुदीक्षा दिली. या समारंभाचा स्वतः गोरक्षनाथ प्रसाद वाटत होते.
या प्रसंगी स्वर्गातील सर्व देव प्रसाद ग्रहण करण्यासाठी तेथे आले. सर्व प्रजाननही प्रसाद घेऊन संतुष्ट झाले. त्यामुळे दरवर्षी असा प्रसाद मिळावा यासाठी असा महोत्सव अगदी प्रत्येक वर्षी व्हावा अशी इच्छा सर्वांनीच व्यक्त केली. आणि तेव्हा गोरक्षनाथांनी धर्मनाथाच्या मुलाला प्रत्येक वर्षी असा उत्सव करण्याची सूचना केली. तेव्हापासून ती द्वितीया धर्मनाथ बीज म्हणून विख्यात झाली. दरवर्षी हा उत्सव अगदी नित्याने होऊ लागला. दरवर्षी माघ शुद्ध द्वितीयेला उत्सव करून लोकांना भोजन देणाऱ्याच्या घरी दारिद्र्य, दुःख, रोग, संकटे, भवभय, दोष, पीडा यांचा समूळ नाश होईल. तेथे लक्ष्मी वास करील. त्यांच्या मनोकामना पूर्ण होतील. संसारात सुख, समाधान प्राप्त होईल. आपल्या शक्तीनुसार हा उत्सव साजरा करावा असं गोरक्षनाथांनी आपल्या किमयागिरी या ग्रंथात अगदी प्रतिज्ञापूर्वक सांगितलं आहे. प्रयाग येथील काही कार्य संपल्यावर ते चारही योगी क्षेत्र धर्मनाथाला घेऊन तीर्थयात्रेस निघाले. त्यांनी त्याला सर्व योगविद्या शिकवल्या. ते बद्रिकाश्रमात आले. तेथे भगवान शंकरांचं दर्शन घडवलं. त्यांच्या हाती धर्मनाथाला सोपवून तपश्चर्येला बसवलं. 12 वर्षांनी पुन्हा येतो असं सांगून गेले. आणि 12 वर्षानंतर तीर्थयात्रेहून आल्यानंतर मोठं उद्यापन केलं आणि या सोहळ्यात सर्व देवदेवतांना निमंत्रित केलं. त्या सर्वांनी धर्मनाथाला अनेक उत्तम असे आशीर्वाद आणि वरदान दिले. सर्वजण संतुष्ट होऊन आपापल्या स्वस्थानी गेले. त्यानंतर मच्छिंद्रनाथांसहित सर्वच जण तीर्थयात्रेस निघून गेले. जय अलख निरंजन, जय अलख निरंजन. जय म्हणजे विजय, अलख म्हणजे अलक्ष्य अर्थात जे पाहता येत नाही ते ब्रह्म, आणि निरंजन म्हणजे अंजन नसलेले. अंजन म्हणजे काजळ, काळेपणा, डाग, मलिनता किंवा अंधार, अज्ञान. अंजन नसलेले म्हणजे ज्यामध्ये अजिबात डाग नाही, म्हणजेच जे पूर्ण तेजोमय आहे ते ब्रह्मस्वरूप. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.